हॅलो. तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड इफ dy बाय dx, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू e रेज टू लॉग ऑफ x दिलेलं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी बघा की e रेज टू लॉग ऑफ x जे सोल्युशन बघा, y इक्वल्स टू काय दिलेलं आहे, y इक्वल्स टू e रेज टू लॉग ऑफ x दिलेलं आहे. ठीक आहे. आता e रेज टू लॉग ऑफ x, हा e आणि लॉग काय होतो, कॅन्सल होतो. आणि त्याचं फॉर्म्युला बघा, फर्स्ट चॅप्टरमध्ये सांगितलेलं, e रेज टू लॉग ऑफ x आहे ते म्हणजेच x आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार. मग इथं काय होईल, y इक्वल्स टू x येणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x जर डिफरन्शिएट केलं तर dy बाय dx या साईडला येणार आणि इथे येणार आहे dx अपॉन dx, म्हणजेच काय येणार ते dy बाय dx इज इक्वल्स टू 1 येणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x काय राहतं, 1 राहतं. बघा तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिले ना, dy बाय dx इज इक्वल्स टू काय राहतं, 1 राहतं. आणि या फॉर्म्युल्यानुसार मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम आहे, छोटाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, इफ y इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये दिलेले 3a रेज टू a, 3a रेज टू x प्लस x रेज टू लॉग 3 प्लस x रेज टू a प्लस a रेज टू a. आणि इथे दिलेलं आहे फाइंड. ठीक आहे, व्हाईट पेननं लिहितो, क्वेश्चन अधुरा टाईप झाला. फाइंड dy बाय dx. ठीक आहे. काय करायचं आपल्याला, dy बाय dx फाइंड आउट करायचं. तर मग बघा सोल्युशन, गिवन फंक्शन काय दिलेलं आहे आता, y इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 3a रेज टू x प्लस x रेज टू लॉग ऑफ 3 प्लस x रेज टू a प्लस a रेज टू a. ठीक आहे. आता याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. मग इथे येणार या साईडला dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ गिवन फंक्शन काय आहे, 3a रेज टू x प्लस x रेज टू लॉग ऑफ 3 प्लस x रेज टू a प्लस a रेज टू a. ठीक आहे. मग आता आपल्याला डिफरन्शिएट करायचं ॲज पर द सम रूल, तर समेशन आहे. ठीक आहे. मग ॲज पर समेशन रूलनुसार काय होणार, डी बाय dx ऑफ सगळ्यांचं सेपरेट होणार, 3a ब्रॅकेट रेज टू x प्लस डी बाय dx ऑफ x रेज टू लॉग ऑफ 3 प्लस डी बाय dx ऑफ x रेज टू a प्लस डी बाय dx ऑफ a रेज टू a. ठीक आहे. मग बघा आता इथं फॉर्म्युला अप्लाय करावं लागेल. आता इथं हा 3 काय आहे, हा कॉन्स्टंट आहे, हा तर बाहेरच येणार आहे. आणि ए पण काय आहे, कॉन्स्टंट आहे, a रेज टू x आहे. तर मग याची इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, बघा मी इथं फॉर्म्युला साईडला लिहितो की डी बाय dx ऑफ a रेज टू x जर असेल त्याचं काय येतं, a रेज टू x इंटू लॉग ऑफ a ॲट बेस e येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला x रेज टू n म्हणजे लॉग 3 दिलेलं आहे. म्हणजे इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, डी बाय dx ऑफ x रेज टू n जर असेल तर n इंटू x रेज टू n मायनस 1चा फॉर्म्युला अप्लाय होईल. त्याच्यानंतर ना डी बाय dx ऑफ x रेज टू a दिलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की a म्हणजे कॉन्स्टंट दिलेलं आहे, त्या कॉन्स्टंटची पॉवर
पॉवर म्हणजे कॉन्स्टंटची म्हणजे कॉन्स्टंट पॉवर दिलेली, तर त्याच्यानुसार इथं पण ए रेस टू एक्सच फॉर्म्युला अप्लाय होईल. आणि आता बघा इथं ए काय आहे, कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आणि ए रेस टू ए, सपोज ए जर 2 असेल तर 2 रेस टू 2 काय येणार आहे, कॉन्स्टंटच येणार आहे. म्हणजे अल्टिमेट ही टर्म काय पूर्ण कॉन्स्टंटच आहे. मग डी बाय डी एक्स ऑफ के, के म्हणजे काय, कॉन्स्टंट आहे, त्याचं काय येतं, 0 येतं, ठीक आहे. मग याच्यानुसार इथं काय होणार, डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा इथं इथं हा 3 तर कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. म्हणजे हा 3 बाहेर मल्टिप्लाय होणार आणि ए रेस टू एक्स दिलेलं आहे. मग ए रेस टू एक्सचं काय येणार आहे, ए रेस बघा आता हा 3 रेस टू सॉरी 3 काय ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे, ठीक आहे. कॉन्स्टंट बाहेर नाही येणार तो. मग आता 3 आणि ए पण कॉन्स्टंट आहे, 3 पण कॉन्स्टंट आहे, दोन्ही मिळून काय तयार होणार आहे, कॉन्स्टंटच तयार होणार आहे. म्हणजे इथं येणार 3a रेस टू एक्स लॉग ऑफ 3a ॲट बेस ई प्लस, आता इथं लॉग 3 काय आहे, पॉवर आहे, मग पॉवर समोर मल्टिप्लाय होणार आणि इथे येणार आहे एक्स रेस टू लॉग ऑफ 3 मायनस 1 प्लस, आता ए काय एक पॉवर आहे म्हणजे ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 प्लस 0 येणार, ठीक आहे. म्हणजे हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. मग बघा इथं लास्टला लिहितो डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये 3a रेस टू एक्स लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार 3a ॲट बेस ई प्लस लॉग 3 एक्स रेस टू लॉग 3 मायनस 1 प्लस ए रेस टू एक्स रेस टू ए मायनस 1. हे काय आलं, फायनल आन्सर आलं, ठीक आहे. हे काय आलं, फायनल आन्सर आलं. मग बघा इथं आपण काय केलं, फॉर्म्युले यूज केले. कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्सचं काय येतं, ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲट बेस ई, ठीक आहे. त्याच्यानंतर ना डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन हा फॉर्म्युला 2 वेळेस यूज केला, एकदा इथं यूज केला, एकदा इथे यूज केला, ठीक आहे, इथं आणि इथं. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, 0 राहतो, कारण की ए रेस टू ए म्हणजे काय, ए एक कॉन्स्टंट टर्म आहे आणि ए पण दुसरी म्हणजे रेस टू वाली जी ए दिलेली आहे तो बी एक कॉन्स्टंट आहे. सपोज आपण एच्या जागी जर 2 पुट केलं तर 2 रेस टू 2 काय येणार आहे, 4 येणार आहे. 4चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 0 येणार, का, कारण की ते कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. सपोज मी एक्झाम्पल दिलंय, मग फायनल आलं टी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 3. आता बघा इथं पण कॉन्स्टंट 3 इंटू ए दिलाय, ए काय कॉन्स्टंट आहे, ए कॉन्स्टंटला जर ए 3 मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे, कॉन्स्टंट येणार, म्हणून 3a रेस टू एक्स आहे, ठीक आहे. म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये 3a रेस टू एक्स लॉग ऑफ 3a ॲट बेस ई प्लस लॉग ऑफ 3. आता इथं लॉग 3 काय आहे, एक्सची पॉवर दिलेली होती म्हणून ती समोर मल्टिप्लाय झाली लॉग 3 आणि इंटू एक्स रेस टू लॉग 3 मायनस 1, कारण की n मायनस 1, ठीक आहे. मग त्याच्यानुसार आपण प्लस नंतर ना एक्स रेस टू ए दिलेलं होतं तर त्याचं आलं ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 आणि हेच आपलं फायनल आन्सर आलं, ठीक आहे. 2 मार्काचा क्वेश्चन होता. बघा इथं आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड एफ ऑफ एक्स ऑफ डॅश, ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स ऑफ डॅश दिलेलं आहे, इफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू बघा आता सोल्युशन, फंक्शन दिलेलं आहे एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 5x रेस टू 4 मायनस 10x प्लस sin x मायनस cot x, ठीक आहे. मग आता बघा एफ डॅश ऑफ एक्स काढायचे, काय काढायचे, एफ डॅश ऑफ एक्स. ॲक्च्युली इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली, हा डॅश इकडं पाहिजे होता, ठीक आहे. मी इथं करेक्ट करतो, हा जो डॅश आहे तो इथं पाहिजे, ठीक आहे, आणि इकडचा डॅश नाही पाहिजे. मग एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय आहे, की फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. बघा तुम्हाला मी इथे लिहून देतो की एफ डॅश ऑफ एक्स असेल म्हणजे काय आहे की डी वाय बाय डी एक्स फाइंड आउट करायचं किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू त्याचं जे व्हेरिएबल दिलेलं असेल ते. आणि एफ डबल डॅश असेल, एफ डबल डॅश ऑफ एक्स, मग इथं काय करायचं, दोनदा डिफरन्शिएट करायचं, एकदा डी बाय डी एक्स पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स,
ठीक आहे, म्हणजे दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल याचा अर्थ. म्हणजे एकदा एक डॅश असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दोन डॅश असेल तर दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग इथं फंक्शन दिलेलं आहे आपल्याला 5 × x⁴ tan x + sin x - cot x. ठीक आहे, मग आता काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथं काय येणार आता इथं काय येणार d/dx ऑफ f of x इक्वल्स टू d/dx ऑफ फंक्शन लिहा 5 x⁴ tan x + sin x - cot x. ठीक आहे, ब्रॅकेट कम्प्लीट. आता बघा इथं समेशन आणि ॲडिशन दिलेली, मग हा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल. मग d/dx ऑफ 5 x⁴ d/dx ऑफ tan x + d/dx ऑफ sin x - d/dx ऑफ cot x. ठीक आहे, मग इथं बघा ह्या बाजूला येणार आहे f' ऑफ x, कारण की एकदा एका फंक्शनचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे f' ऑफ x. ठीक आहे, मग इकडच्या बाजूला f' ऑफ x इक्वल्स टू, आता बघा हा 5 तो कॉन्स्टंट आहे, मग बाहेर जाणार, म्हणजे इथं काय होणार 5 × आता x⁴ काय येणार 4 × x⁴ - 1. ठीक आहे, मायनस आता tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो फॉर्म्युल्यामध्ये बघा, tan x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय येतो sec² x. ठीक आहे, मग इथे येणार आहे sec² x प्लस sin x येतो cos x मायनस आता cot x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो cosec² x. ठीक आहे, काय येतो cosec² x. मग बघा आता इथं पुढं ह्याच्यानुसार काय होणार, मग बघा आता इथं काय होणार f' ऑफ x इक्वल्स टू, आता 5 × 20 हा 5 मध्ये मल्टिप्लाय होणार 20 x⁴ - 1 काय येणार 3 येणार. ठीक आहे, मायनस sec² x, इथं काय येणार sec² x प्लस cos x मायनस cosec² x. ठीक आहे, कारण की cot x चा डेरिव्हेटिव्ह काय आला cosec² x आला. ठीक आहे, मग बघा हेच आपलं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर फायनल आन्सर काय आलं 20 x⁵ sec² x प्लस cos x मायनस cosec² x. ठीक आहे, मग इथं बघा आपण कोणते कोणते फॉर्म्युले यूज केले, फॉर्म्युले इथं मी साईडला लिहितो बघा. पहिला फॉर्म्युला यूज केला d/dx ऑफ x⁵n, मग याचं येतं n × x⁻n - 1. नंतर दुसरा फॉर्म्युला यूज केला tan x चा, मग d/dx ऑफ tan x चं काय आहे sec² x. नंतर तिसरा फॉर्म्युला होता d/dx ऑफ cot x, मग cot x चं काय आहे cosec² x. मग हे 3 फॉर्म्युले आपण इथे यूज केले आणि 3 फॉर्म्युले यूज करून आपल्याला फायनल आन्सर भेटलं. ठीक आहे, एक मिनिट. इथं हा जो cot x आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस आहे. ठीक आहे, मायनस cosec x, मग इथं ब्रॅकेटमध्ये मायनस साईन यायला पाहिजे. ठीक आहे, इथं ब्रॅकेटमध्ये मायनस साईन येईल. मग बघा हे मायनस आणि हे मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि फायनल आन्सर प्लसमध्ये येईल. ठीक आहे, इथं मायनस साईन आहे. ठीक आहे, मग त्याच्यानुसार काय होणार 20x² sec² x प्लस cos x प्लस cosec² x. ठीक आहे, हे मायनस काय होईल इथं प्लस होईल. इथं जे मायनस आणि मायनस आहे हे मायनस काय होणार प्लस होणार. ठीक आहे, इथं माझ्याकडनं राईट करताना चुकीचं राईट केलेलं. ठीक आहे,
बघा इथं दिलेलं आहे फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू e रेस टू x इंटू एक्स. ठीक आहे, मग इथं आपल्याला फंक्शन दिलेलं आहे y इक्वल्स टू e रेस टू x इंटू एक्स दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा इथं जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय आहे की दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. एक लिनियर फंक्शन आहे किंवा एक म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन आहे आणि दुसरं कोणतं आहे, दुसरं आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन. तर मग इथं दोन फंक्शनचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर कोणता रूल यूज करायचा, मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करायचा म्हणजेच प्रोडक्ट रूल. तर प्रोडक्ट रूल काय आपला, प्रोडक्ट रूलच्या आधी इथल्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, मग इथं काय येणार dy बाय dx इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये लिहू e रेस टू एक्स इंटू एक्स. ठीक आहे, आता दोन फंक्शन यांचं काय मल्टिप्लिकेशन आहे, मग मल्टिप्लिकेशन असल्यावर काय प्रोडक्ट रूल. मग प्रोडक्ट रूल काय आहे, प्रोडक्ट रूल. ठीक आहे, मग प्रोडक्ट रूल आहे डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही इक्वल्स टू पहिले यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस नंतरनं व्ही तसाच डी बाय डी एक्स ऑफ यू. ठीक आहे, मग या रूलनुसार यू म्हणजे ए रेस टू एक्स आहे, व्ही म्हणजे एक्स आहे. ठीक आहे, मग याच्यानुसार बघा इथं काय होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू मग यू तसंच म्हणजे ए रेस टू एक्स तसंच डी बाय डी एक्स ऑफ व्ही काय इथं एक्स आहे प्लस एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. ठीक आहे, मग बघा आता दोन फॉर्म्युले यूज होणार. दोन फॉर्म्युले कोणते, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्सचं काय येतं ई रेस टू एक्सच येतं आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स मग इथं काय येणार आहे 1 येणार आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ई रेस टू एक्स तसंच इंटू 1 प्लस इथं काय होणार आहे एक्स तसाच आणि ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स देणार. ठीक आहे, फायनल आन्सर काय येणार डी बाय डी एक्स ऑफ आता दोन्हीकडे पण ई रेस टू एक्स आहे, एक ई रेस टू एक्स कॉमन घेऊ ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 प्लस एक्स. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं, हे काय आलं आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, मग बघा इथं आपण दोन फॉर्म्युले यूज केले. एक मेन फॉर्म्युला प्रोडक्ट रूलचा यूज केला आणि दोन ई रेस टू एक्स आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स त्याचं काय येतं 1 येतं. ठीक आहे, बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल टू एक्स इंटू ए साइन एक्स. ठीक आहे, एक्स इंटू साइन एक्स फंक्शन दिलेलं आहे. सोल्युशन वाय इक्वल्स टू एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे, मग इथं डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स इंटू साइन एक्स. मग दोन फंक्शनचं काय इथं प्रोडक्ट आहे, तर प्रोडक्ट रूल यूज करायचा. प्रोडक्ट रूल काय आहे डी वाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. मग यू इंटू व्ही जर असेल तर काय येतं पहिले यू तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस नंतर ना व्ही तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ठीक आहे, मग आता इथं काय होणार यू म्हणजे काय एक्स आहे आणि व्ही म्हणजे काय व्ही म्हणजे साइन एक्स आहे. ठीक आहे, मग इकडे येणार डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू यू काय एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस आता इथं साइन एक्स तसाच नंतर ना डी बाय डी एक्स ऑफ एक्स. मग बघा इथं काय होईल एक्स इंटू साइन एक्सचा येणार आहे कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 1चा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 येणार विथ रिस्पेक्ट टू एक्स.
मग इथं काय आलं, एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. ठीक आहे, म्हणजेच हेच फायनल आन्सर आलं. dy बाय dx इज इक्वल्स टू कॉस एक्स इंटू साइन एक्स, सॉरी कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, बघा इथे एक फॉर्म्युला यूज केला आणि दोन सब फॉर्म्युले म्हणजे छोटे फॉर्म्युले. कोणते कोणते, तर डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, साइन एक्सचं काय येतं कॉस एक्स. त्याच्यानंतर मग डी बाय डी एक्स ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल, बघा इथे एक्स आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येणार आहे. ठीक आहे, मग हेच आपलं फायनल आन्सर आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. मग बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग बघा आता इथं सोल्युशन येणार, सोल्युशन वाय इक्वल्स टू फंक्शन दिलेलं आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर काय होणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे, म्हणजे हे काय दिलेलं आहे आपल्याला, फंक्शन दिलेलं आहे. मग आता इथं सेक एक्स इंटू टॅन एक्स म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. मग कोणता रूल यूज करायचा, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही असं जर असेल तर काय येणार, पहिले यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, मग याच्यानुसार इथं यू म्हणजे काय सेक एक्स आहे आणि व्ही म्हणजे काय टॅन एक्स आहे. ठीक आहे, मग या साईडला काय राहणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू आता सेक एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्लस इथं काय होणार टॅन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. ठीक आहे, मग याच्यानुसार काय होणार, आता सेक एक्सचं काय येणार, सेक एक्स ॲज इट इज राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर ना टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, टॅन एक्सचं काय येतं सेक स्क्वेअर एक्स प्लस आधी तर टॅन एक्स तसाच आणि सेक एक्सचं काय येतं सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे, मग बघा इथं होणार, आता इथं कॉमन काढू शकतो आपण. इथं कॉमन काय काढू शकतो, सेक एक्स कॉमन काढू शकतो. आपण जर सेक एक्स कॉमन काढला तिथं ब्रॅकेटमध्ये काय राहील, एक्स सेक एक्स आहे, सेक एक्स प्लस टॅन एक्स इंटू टॅन एक्स टॅन स्क्वेअर एक्स होईल. ठीक आहे, टॅन एक्स इंटू टॅन एक्स काय होईल टॅन स्क्वेअर एक्स. मग इथं कुठली आयडेंटिटी अप्लाय होईल का, आयडेंटिटी तर आयडेंटिटी काही अप्लाय होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हेच आपलं काय आलं फायनल आन्सर आलं. मग आपलं फायनल आन्सर काय आलं सेक एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये सेक एक्स प्लस टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, किंवा तुम्ही हे मल्टिप्लाय पण करू शकता, ॲज इट इज आन्सर पण लिहू शकता. ठीक आहे, तर तसं लिहिलं तरी मार्क भेटणार आहे, असं लिहिलं तरी पण मार्क भेटणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आता. मग बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल्स टू लॉग एक्स ॲट बेस ई इंटू एक्स. ठीक आहे, मग इथं फंक्शन दिलेलं आहे वाय इक्वल्स टू लॉग एक्स ॲट बेस ई इंटू हाय एक्स दिलेला आहे. ठीक आहे, हाय एक्स काय आहे या पूर्ण लॉगला मल्टिप्लाइड आहे. मग इथं काय होणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये जर डिफरन्शिएट केलं तिथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार लॉग एक्स ॲट बेस ई इंटू एक्स. ठीक आहे, मग इथं आता
दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, मग कोणता रूल अप्लाय करायचा? प्रोडक्ट रूल. मग प्रोडक्ट रूल काय? डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. मग याचं काय होणार? यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह प्लस व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता याच्यानुसार इथं यू म्हणजे काय? लॉग एक्स आहे आणि व्ही म्हणजे काय? एक्स आहे. मग इथं काय येणार? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू यू इंटू, आता यू काय इथं? लॉग एक्स ॲट बेस ई इंटू डी वाय डी एक्स ऑफ व्ही. डी वाय डी एक्स ऑफ व्ही. व्ही म्हणजे काय इथं? एक्स आहे प्लस आता एक्स तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह, सॉरी यूचा डेरिव्हेटिव्ह. यू काय इथं? लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई. ठीक आहे. मग बघा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बघा इथं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट बेस ई वरती 1/x येतं आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स काय येतं? 1 येतं. काय येतं? 1. हे स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय होईल? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई इंटू 1. आता प्लस एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1/x. ठीक आहे. मग इथं जर तुम्ही बघितलं तर हा एक्स हा 1/x कॅन्सल होणार आणि नंतर ना फायनल आन्सर काय राहिलं? मग डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता 1 इंटू लॉग एक्स काय होणार? लॉग ऑफ एक्स ॲट बेस ई प्लस 1. ठीक आहे. हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. तर इथं हे दोन फॉर्म्युले यूज केले बघा. हे दोन फॉर्म्युल्यावरून आपण प्रोडक्ट रूल यूज केला, मग आपल्याला फायनल आन्सर भेटलं. ठीक आहे. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे. फाइंड dy by dx if y equals to e raised to x into tan x. ठीक आहे. मग याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग इथं काय येणार? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार ई रेस टू एक्स इंटू टॅन एक्स. ठीक आहे. मग बघा इथं येणार आता इथं बघा दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. तर मल्टिप्लिकेशन असल्यावर काय करायचं? यू इंटू प्रोडक्ट रूल यूज करायचं. डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. यू इंटू व्ही रूलनुसार यू इंटू डी बाय डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे पहिला तसाच ठेवायचा, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दुसरा तसाच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. ठीक आहे. या रूलनुसार इथं काय होणार? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स, सॉरी आता डी बाय डी एक्सच्या आधी यू म्हणजे काय? ई रेस टू एक्स. मग ई रेस टू एक्स तसंच टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स प्लस टॅन एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ठीक आहे. मग आता ई रेस टू एक्स तसाच टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? एक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स तसाच आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. ठीक आहे. मग इथं ई रेस टू एक्स दोघांकडं पण इथं कॉमन घेऊ. इथं येणार आहे एक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे ब्रॅकेटमध्ये. मग याला आपलं फायनल आन्सर डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन एक्स. बघा इथं आपण दोन फॉर्म्युले यूज केले. दोन फॉर्म्युले कोणते यूज केले? तर पहिला फॉर्म्युला यूज केला डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. ठीक आहे. ई रेस टू एक्सचं काय येतं? ई रेस टू एक्स ई रेस टू एक्सच येतं आणि डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स काय येतं? सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे.
मग या फॉर्म्युल्यानुसार याचा आन्सर आला ना, आपण इथं ई रेस टू एक्स दोघींकडे पण होता म्हणून कॉमन घेतला, त्याच्यानंतर आपल्याला फायनल आन्सर भेटलं ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये सेक स्क्वेअर एक्स प्लस टॅन एक्स. बघा हा पण 2 मार्काचा प्रॉब्लेम होता. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला इथं, इफ y इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स. आणि काय करायचं आहे, त्यांचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा dy बाय dx. ठीक आहे. मग y इक्वल्स टू ई रेस टू एक्स इंटू साइन इनवर्स ऑफ एक्स डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये जर डिफरन्शिएट केलं, इथे येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ ब्रॅकेटमध्ये ई रेस टू एक्स इंटू साइन एक्स. ठीक आहे. मग इथं 2 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मग इथं कोणता रूल यूज करायचा, प्रोडक्ट रूल. मग डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. मग यू इंटू व्ही जर असेल तर पहिले यू तसाच व्हीचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही तसाच यूचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग या रूलनुसार इथं यू म्हणजे काय, ई रेस टू एक्स आहे, आणि व्ही म्हणजे काय, तर साइन इनवर्स ऑफ एक्स आहे. ठीक आहे. साइन इनवर्स ऑफ एक्स. मग बघा याच्यानुसार काय होईल, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता इथं ई रेस टू एक्स तसाच डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स. मग बघा इथं आता ई रेस टू एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ई रेस टू एक्सच येतो. ठीक आहे. ई रेस टू एक्सचं काय येतं, ई रेस टू एक्स येतं, पण डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स काय येतं, 1 अपॉन 1 अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 येतं. ठीक आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअर येतं, 1 मायनस एक्स स्क्वेअर येतं. ठीक आहे. तर मग याच्यानुसार काय होणार, आता इथे एक्सपान्शन होणार. तर याच्यानुसार काय होईल, मग इथं ई रेस टू एक्स तसाच ई रेस टू एक्स, मग साइन इनवर्स ऑफ एक्सचं काय येणार आहे, 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स ॲज इट इज इंटू ई रेस टू एक्सचं काय येणार आहे, ई रेस टू एक्सच येणार. ठीक आहे. मग इथं ई रेस टू एक्स कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये येणार आहे 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स, हा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स. मग बघा इथं ई रेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स, हे फायनल आन्सर आलं. ठीक आहे. बघा इथं विचारलेलं आहे, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला, ए रेस टू एक्स इंटू एक्स रेस टू ए. ठीक आहे. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार ए रेस टू ए एक्स इंटू एक्स रेस टू ए येणार. ठीक आहे. मग इथं यू इंटू व्ही रूल अप्लाय होणार. मग यू इंटू व्ही रूल काय, डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. मग याचं काय येतं, यू इंटू डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. ठीक आहे. मग यू म्हणजे काय, इथं ए रेस टू एक्स आहे आणि व्ही म्हणजे काय, एक्स रेस टू ए. ठीक आहे. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू यू म्हणजे ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू ए. त्याच्यानंतर ना प्लस इथं आता एक्स रेस टू ए ॲज इट इज आणि डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स. मग बघा इथं 2 फॉर्म्युले आपल्याकडं, तर डी बाय डी एक्स ऑफ ए, सपोज ए रेस टू एक्स पहिले, ए रेस टू एक्स, ए म्हणजे काय कॉन्स्टंट आहे, रेस टू एक्स दिलेला आहे,
याचं काय येतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए ॲट बेस ई. ठीक आहे. आणि त्याच्यानंतरनं एक्स रेस टू ए दिलेलं आहे आणि आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी बाय डी एक्स ऑफ, आता ए म्हणजे काय आहे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि एक्स रेस टू कॉन्स्टंट म्हणजे एक्स रेस टू एन, एन म्हणजे एनी नंबर. ठीक आहे. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 येतं. मग ह्या रूलनुसार याचं काय होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता ए रेस टू एक्स ॲज इट इज आणि एक्स रेस टू ए, याचं काय येणार आहे ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1. ठीक आहे. प्लस एक्स रेस टू ए इंटू ए रेस टू एक्स लॉग ऑफ ए ॲट बेस ई. ठीक आहे. मग बघा याच्यानुसार याचं एक्सपान्शन होईल. आता इथं काही कॉमन येत असेल तर कॉमन घ्यावं लागेल. ठीक आहे. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू ए रेस टू एक्स, बघा ए रेस टू एक्स इथं पण आहे, ए रेस टू एक्स इथं पण आहे. ठीक आहे. आणि इथं काय आहे ए रेस टू काहीच नाही म्हणजे ए रेस टू 1 आहे. ठीक आहे. मग इथं ए रेस टू एक्स जर कॉमन घेतला तर इथं मध्ये ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1 प्लस, आता ए रेस टू एक्स तो कॉमन गेला आहे म्हणजे इथं राहिला एक्स रेस टू ए इंटू लॉग ऑफ ए ॲट बेस ई. हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे. किंवा याला डायरेक्ट आपण इकडेच घेऊ. ठीक आहे राहू द्या. तर हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. प्रॉब्लेम काय दिलेला आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इफ वाय इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. आपल्याला इथं सांगितलं आहे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं वाय इक्वल्स टू अंडर रूट ऑफ एक्स इंटू कॉस एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, आता दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे प्रोडक्ट रूल यूज करायचं. मग डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये येणार यू इंटू व्ही इक्वल्स टू काय होणार, आता पहिला फंक्शन तसंच म्हणजेच यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. ठीक आहे. मग या रूलनुसार यू म्हणजे काय इथं अंडर रूट एक्स आहे आणि व्ही म्हणजे काय कॉस एक्स आहे. मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता यू अंडर रूट एक्स तसंच इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स तसंच आणि डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट एक्स. ठीक आहे. मग आता बघा आपल्याकडे अंडर रूट एक्ससाठी डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला काय आहे डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स. मग बघा डी बाय डी एक्स ऑफ अंडर रूट ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय येतं 1/1/2 इंटू अंडर रूट ऑफ एक्स. ठीक आहे. हा काय आहे त्याचा फॉर्म्युला आहे. तर मग ह्या फॉर्म्युल्यानुसार अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स काय आहे कॉस एक्स येतं मायनस साइन एक्स. ठीक आहे. मग बघा डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू हा अंडर रूट एक्स तसाच कॉस एक्सचं काय येणार आहे मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स ॲज इट इज आणि अंडर रूट एक्सचं येणार आहे 1/2 इंटू अंडर रूट एक्स. ठीक आहे. मग आता बघा इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, आता ही कॉसची टर्म काय प्लस टर्म म्हणून ती आपण आधी लिहू. ठीक आहे. मग आधी जर लिहिली आपण इथं तर सपोज
कॉस एक्स अपॉन 2 इंटू अंडर रूट एक्स प्लस, आता बघा इथं ही साईन मायनस आहे म्हणून इकडं मायनस होणार, मायनस अंडर रूट ऑफ एक्स इंटू साईन एक्स. ठीक आहे, हेच आपलं काय आलं फायनल आन्सर आलं. हे काय आलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, म्हणजे बघा इथं आपण हे दोन फॉर्म्युले आणि एक रूल यूज केला. बघा इथं दिलेलं आहे फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू, बघा आता मग इथं काय येणार y इक्वल्स टू साइन एक्स इंटू कॉस एक्स. ठीक आहे, आता इथं दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, मग इथं डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स. सॉरी कॉस एक्स नाही, कॉस 2x आहे. ठीक आहे, मग इथं कोणता रूल अप्लाय करशान आता, यू इंटू व्ही रूल. यू इंटू व्ही रूल काय डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही असं जर असेल तर यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. ठीक आहे, मग ह्या रूलनुसार इथं यू म्हणजे काय साइन एक्स आहे आणि व्ही म्हणजे काय कॉस 2x आहे. ठीक आहे, मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू, आता बघा यू तसाच म्हणजे साइन एक्स तसाच, साइन एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ 2x. ठीक आहे, प्लस कॉस ऑफ 2x तसाच आणि डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. ठीक आहे, मग आता बघा इथं साइन एक्स आपल्याकडे फॉर्म्युले बघा, तर डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स, साइन एक्सचं काय येतं कॉस एक्स येतं आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉस ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय दिलेले दोन म्हणजे नाही का कॉसमध्ये फंक्शन दिलेले एफ ऑफ एक्स. मग यास जर असेल त्याचं काय तर मायनस साइन ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे परत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा त्या फंक्शनचा आणि ते मल्टिप्लाय करायचं. मग याच्यानुसार इथं काय होईल बघा, हा साइन एक्स तसाच इंटू, आता कॉस एक्सचं काय येणार आहे कॉसचं येणार आहे साइन एक्स मायनस, सॉरी कॉस एक्सचं काय येतं मायनस साइन एक्स येतं. मग इथं बघा मायनस साइन ऑफ दॅट फंक्शन म्हणजेच 2x इंटू डी बाय डी एक्स ऑफ 2x. ठीक आहे, प्लस हा कॉस 2x तसाच इंटू साइन एक्सचं काय येणार आहे कॉस एक्स येणार, काय येणार आहे कॉस एक्स. मग बघा ह्या रूलनुसार आता इथं हा मायनस साइन काय होणार आहे समोर मल्टिप्लाय होणार आहे, बरोबर. मायनस साइन जर समोर मल्टिप्लाय झालं तर त्याच्यानुसार त्याचं काय होईल मग बघा इथं, आता इथं हे मायनस साइन समोर मल्टिप्लाय होणार. ठीक आहे, आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2 इंटू साइन एक्स, ठीक आहे, इंटू साइन 2x इंटू साइन 2x प्लस, आता इथं बघा कॉस एक्स इंटू कॉस ऑफ 2x. मग हेच काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. मग डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू -2 इंटू साइन एक्स इंटू कॉस साइन 2x प्लस कॉस एक्स इंटू कॉस 2x. हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, तर हा असा प्रॉब्लेम आला तर 2 मार्क येईल. किती मार्क येईल 2 मार्क. हा जो प्रॉब्लेम आहे तो पेपरला येऊन गेलेला आहे. ठीक आहे, बघा इथं कंपोजिट फंक्शन दिलेलं आहे. ठीक आहे, मग इथे दिलेलं आहे फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 4 प्लस 2x. मग फंक्शन लिहा आधी सोल्युशन वाय इक्वल्स टू ब्रॅकेटमध्ये एक्स रेस टू 4 प्लस 2x इंटू साइन एक्स. ठीक आहे, मग याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू
एक्स. ठीक आहे, मग इथं काय येणार dy बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 4 प्लस 2x इंटू साइन एक्स. आता काय दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशन म्हटल्यानंतर काय करायचं डी बाय डी एक्स ऑफ यू इंटू व्ही. मग इथे येणार आहे यू इंटू डी बाय डी एक्स ऑफ व्ही प्लस व्ही इंटू डी बाय डी एक्स ऑफ यू. ठीक आहे, मग ह्या यू इंटू व्ही रूलनुसार याचं एक्सपान्शन होईल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू, बघा आता यू तसाच, यू काय इथं एक्स रेज टू 4 प्लस 2x. ठीक आहे, आणि डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स प्लस आता इथं काय येणार आहे साइन एक्स आणि इथे येणार आहे डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स रेज टू 4 प्लस 2x. ठीक आहे, मग आता बघा याच्यानुसार याचं एक्सपान्शन करायचं. आता इथं बघा आपल्याला कोणते कोणते फॉर्म्युले यूज करला. आता इथं एक्स रेज टू 4 प्लस 2x दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता इथं एक तर फॉर्म्युला यूज करला डी बाय डी एक्स ऑफ, ठीक आहे डायरेक्ट इथं लिहितो मी डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन. मग याचं येतं एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. नंतर ना दुसरं आहे डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. साइन एक्स येतं कॉस एक्स. आणि हे कंपोजिट फंक्शन आहे, या कंपोजिट फंक्शनचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल सेपरेट सेपरेट. ठीक आहे, मग इथं बघा आता डी बाय डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स रेज टू 4 प्लस 2x आणि इथं साइन एक्सचं काय कॉस एक्स प्लस साइन एक्स ॲज इट इज इंटू. आता इथं बघा याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल, याचं सेपरेट होईल. ठीक आहे, मग इथं 4 इंटू एक्स रेज टू 4 मायनस 1 इंटू नाही प्लस. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये आणि 2xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 येणार आहे. ठीक आहे, 2xचा काय येणार x येणार 2 येणार. ठीक आहे, 2xचा 2 येणार. मग इथे येणार आहे एक्स रेज टू 4 प्लस 2x इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स. आणि इथं येणार आहे बघा आता ब्रॅकेटमध्ये 4x रेज टू 3 प्लस 2. मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे, हे काय आलं फायनल आन्सर आलं. मग बघा इथं फायनल आन्सर आलं एक्स रेज टू 4 प्लस 2x इंटू कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू 4x रेज टू 3 प्लस 2. म्हणजे इथं काय कंपोजिट फंक्शन दिलेलं होतं, कंपोजिट फंक्शनचं पुन्हा डेरिव्हेटिव्ह त्याला घ्यायचं होता. ठीक आहे, आपण त्याचं काय केलं सेपरेट केला आणि त्याच्यानुसार त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. ठीक आहे, हा पण प्रॉब्लेम 2 मार्काचा आहे.